एकीकडे राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन्ही गटांना आधी विलीनीकरण करा, मगच आमच्याकडे या असा सल्ला दिल्याची चर्चा आहे। या चर्चांमुळे आता नवीन घडामोडींना सुरुवात व्हायची शक्यता व्यक्त केली जाते आहे। विलीनीकरणाशिवाय एनडीएचे दरवाजे उघडणार नाहीत हे जरी खरं असलं तरी याच विलीनीकरणाला सुरुवातीपासून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांचा विरोध राहिलेला आहे आणि आजही तो कायम असणार आहे। मात्र कुटुंबीय म्हणून जर पवार एकत्र आले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर मात्र त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार आहेत आणि साहजिकच आहे 2029च्या निवडणुकीत देखील राज्यातलीच नाही तर देशातली राजकीय समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे। हाय कमांड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाशी कोणाशी बोलले याची मला माहिती नाही। आदरणीय पवार साहेब, माननीय जयंतराव, माननीय शशिकांत शिंदेजी, मी किंवा राजेश टोपे किंवा अनिल देशमुख, आम्हाला कुणालाच भारतीय जनता पक्षातून आम्हाला तरी कोणाला फोन आलेला नाही। त्यामुळे पक्षामध्ये ते कोणाशी बोलले याचं उत्तर ज्या तुम्हाला सोर्सला, तुमच्या सूत्राला विचारायला। आता सगळ्या नाराज्या दूर होतील। सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते ठामपणाने उभे आहोत। आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकसंघ राहील। अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाही आहे। आता प्रसारमाध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत। पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा आमच्या कोणाशी सुरू नाही आहेत। कोणतीही विलीनीकरणाची चर्चा या क्षणापर्यंत झालेली। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू होती। मात्र मधल्या काळात ही चर्चा पूर्णपणे थांबली होती। त्यातच आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या नणंद भावजई तोडगा काढणार का याची उत्सुकता महाराष्ट्राला असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत या चर्चांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार अलिप्त आहेत हे नाकारता येत नाही आणि त्यामुळेच विलीनीकरणासाठी पुढाकार घेतला जाऊ शकतो तो नणंद आणि भावजय यांच्याकडून, अर्थातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून। अपघाताच्या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न होता की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं, त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नणंद भावजय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणार का आणि दोन्ही पक्षांचं विलीनीकरण करणार का याचीच उत्सुकता आता महाराष्ट्राला असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।